शेतकरी मित्रांनो, एपीएल डीबीटी केसरी शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिलेली असून एपीएल रेशन अनुदान आता शेतकऱ्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून जमा केलं जाणार आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, एपीएल रेशन अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत 14 जिल्ह्यातील एपीएल केसरी रेशन कार्ड धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम ही मिळत असते। पूर्व शेतकऱ्यांना अन्नधान्य पुरवले जात होते, परंतु आता त्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या पद्धतीने थेट खात्यात रक्कम ही जमा केली जाते। मित्रांनो, सरकारने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये एवढी रक्कम थेट खात्यावर ही जमा केली जाते राज्य सरकारकडून। ही योजना महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबवली जाते। या योजनेत अन्नधान्याऐवजी रोख रक्कम ही थेट बँक अकाउंटमध्ये दिली जाते। त्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाभार्थ्यांना यात प्राधान्य दिले जातं। मित्रांनो, या योजनेअंतर्गत 14 जिल्ह्यांना लाभ दिला जातो। त्यापैकी आहेत अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, त्यानंतर नांदेड, परभणी, वर्धा, यवतमाळ हे जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ही 26 लाखहून जास्त संख्या लाभार्थ्यांची आहे। मित्रांनो, यासाठी पात्रता निकष काय ठेवण्यात आलेला आहे तर पात्रता निकष हा लाभार्थी एपीएल म्हणजे केसरी रेशन कार्ड धारक असणं गरजेचं आहे। त्यानंतर तो दिलेल्या 14 जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहणारा असणं गरजेचं आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट नसलेला लाभार्थी पात्र आहे। त्यानंतर कुटुंबातील एकाच व्यक्ती या योजनेसाठी लाभ घेऊ शकतो। यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय लागत असतं तर केसरी रेशन कार्ड, त्यानंतर आधार कार्ड जे की बँक अकाउंट सोबत लिंक असणं गरजेचं आहे, बँक पासबुक, खाते क्रमांक, त्यानंतर रहिवासी पुरावा आणि शेतकरी म्हणून ओळख दर्शवणारी कागदपत्र एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लागत असतात। आता याची अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असतं तर पात्र लाभार्थ्यांची एक यादी बनवली जाते जी की एप्स प्रणालीवर तयार केली जाते। मित्रांनो, त्यानंतर जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या माध्यमातून तपासणी केली जाते। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जी रक्कम आहे तर ती दर महिन्याला क्रेडिट ही केली जाते। आता या योजनेसाठी काही मर्यादा आहे, ती म्हणजे ही योजना फक्त 14 जिल्ह्यांमध्येच लागू होते राज्याच्या। त्यानंतर एपीएल केसरी रेशन कार्ड नसलेल्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम निश्चित असून बदल त्यामध्ये शासन निर्णयानुसार होतो। मित्रांनो, तर बघा शेतकरी मित्रांनो, हा तो JR आहे जो की 4 सप्टेंबर रोजी प्रसारित करण्यात आलेला आहे। यात 14 जिल्हे एपीएल डीबीटी केसरी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, जे शेतकरी वाट पाहत होते तर त्यांच्या अकाउंटमध्ये आता हे पैसे लवकरच क्रेडिट होतील। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्कीच करून द्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा।